तुम्ही कधी स्वतःला एक वचन दिले का? उद्यापासून मी नक्की बदलेन. उद्यापासून लवकर उठायचंय, व्यायाम करायचाय, मोबाईल कमी वापरायचा, पैसे वाचवायचे, अभ्यास करायचा किंवा एखादी जुनी सवय कायमची सोडायची. पहिले 2-3 दिवस आपण खूप मोटिवेटेड असतो. आपल्याला वाटतं, यावेळी मी खरंच बदलणार. पण काही दिवस जातात आणि पुन्हा आपण जुन्याच सवयीकडे परत जातो. मग आपण स्वतःलाच दोष देतो. माझ्यात डिसिप्लिन नाही. मी काहीच टिकवून ठेवू शकत नाही. माझ्यात विल पॉवरच नाही. पण जर समस्या तुमच्यात नसून तुमच्या पद्धतीत असेल तर, जर आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला एकदम मोठा निर्णय घेण्याची गरजच नसेल तर, जर दररोज फक्त 1% छोटा बदल केला, तर काही महिन्यानंतर तुमचं आयुष्य आजच्या आयुष्यापेक्षा खूप वेगळं असू शकतं. हीच कल्पना प्रसिद्ध पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्स मध्ये ऑथरने अतिशय प्रभावीपणे समजून सांगितलेले आहे. आणि आज आपण या पुस्तकाचा फक्त समरी पाहणार नाही. आपण त्यातील आयडियाज आपल्या दैनंदिन आयुष्यात कशा वापरता येतील हे समजून घेणार आहोत. कारण कदाचित तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला नवीन आयुष्याची गरज नाही. तुम्हाला फक्त दररोज छोट्या सवयी बदलण्याची गरज आहे. एक छोटी गोष्ट. समजा 2 व्यक्ती आहेत. दोघांचं आयुष्य आज अगदी सारखंच आहे. दोघांची परिस्थिती सारखी आहे. दोघांकडे जीवनाचे 24 तास आहेत. पहिली व्यक्ती म्हणते, मला एकाच वर्षात पूर्ण आयुष्य बदलायचे. ती पहिल्याच दिवशी 2 तास एक्सरसाइज करते. खूप कठीण डाएट सुरू करते. सकाळी 5 वाजता उठते आणि स्वतःवर खूप नियम लादते. दुसरी व्यक्ती मात्र एक छोटा निर्णय घेते. मी दररोज फक्त 10 मिनिट चालणार. पहिल्या व्यक्तीची सुरुवात मोठी आहे. दुसऱ्या व्यक्तीची सुरुवात अगदी छोटी आहे. पण काही आठवड्यांनी पहिली व्यक्ती थकते. तिचा उत्साह कमी होतो आणि ती हळूहळू जुन्या रुटीनमध्ये परत जाते. दुसरी व्यक्ती मात्र दररोज 10 मिनिट चालत राहते. नंतर 15 मिनिट, नंतर 20. काही महिन्यांनी तिची सवय तयार झालेली असते आणि इथेच ॲटॉमिक हॅबिटची खरी ताकद समजते. मोठा बदल नेहमी मोठ्या सुरुवातीने होत नाही. अनेकदा तो एका छोट्या सवयीपासून सुरू होतो. आता प्रश्न आहे, फक्त 1% बदल इतका पॉवरफुल कसा असू शकतो? आणि छोटी सवय सुरुवातीला परिणाम देत नसतानाही ती चालू ठेवायची कशी? हे समजून घेणं या संपूर्ण पुस्तकातील सर्वात महत्त्वाच्या आयडियाजपैकी एक आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण समजून घेऊ, 1% इम्प्रूव्हमेंट खरंच तुमचं आयुष्य बदलू शकते का? 1% छोटा बदल पण परिणाम खूप मोठा. समजा तुम्ही आज स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही म्हणालात, आजपासून मी रोज 1 तास एक्सरसाइज करणार. पहिल्या दिवशी तुम्ही उत्साहाने एक्सरसाइज केली. दुसऱ्या दिवशीही केली. पण तिसऱ्या दिवशी काम जास्त होतं. चौथ्या दिवशी थकवा आला आणि 5व्या दिवशी तुम्ही म्हणालात, आज राहू दे. उद्यापासून पुन्हा सुरू करतो. आणि तो उद्या अनेकदा येतच नाही. म्हणूनच ऑथर एक खूप महत्त्वाची कल्पना मांडतात. तुम्हाला सुरुवातीला मोठा बदल करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त लहान बदल सातत्याने करण्याची गरज आहे. याला आपण 1% इम्प्रूव्हमेंट असं म्हणू शकतो. कल्पना करा, तुम्ही कालपेक्षा आज फक्त थोडं चांगलं काम केलं. आज 10 मिनिट वाचाल, उद्या 10 मिनिट पुन्हा वाचाल. आज फक्त 5 मिनिट एक्सरसाइज केली. आज फक्त ₹50 वाचवले. आज मोबाईल 15 मिनिट कमी वापरला. हे बदल खूप छोटे वाटतात. इतके छोटे की कदाचित तुम्हाला त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही. पण सवयींची ताकद त्यांच्या एका दिवसाच्या परिणामात नसते.
ती त्यांच्या सातत्यात असते. एक छोटा बदल, पुन्हा एक छोटा बदल आणि पुन्हा एक छोटा बदल. काही काळानंतर हे छोटे बदल एकत्र येतात आणि तुमच्या आयुष्याची दिशा बदलू लागते. पण इथे एक मोठी चूक आपण करतो. आपल्याला लगेच रिझल्ट हवा असतो. आपण 3 दिवस एक्सरसाइज करतो आणि वजन कमी झालं का ते पाहतो. 2 दिवस अभ्यास करतो आणि लगेच कॉन्फिडन्स वाढला का ते पाहतो. 4 दिवस पैसे वाचवतो आणि लगेच आर्थिक परिस्थिती बदलली का ते पाहतो. परिणाम दिसत नाही, पण आपण म्हणतो हे माझ्यासाठी काम करत नाही. पण खरं काय होतं? बदल सुरू झालेला असतो, फक्त तो अजून दिसत नसतो. जसं एखादं बी जमिनीत पेरलं, काही दिवस काहीच दिसत नाही. आपण जर त्या जागेकडे पाहून म्हणालो, इथे काहीच होत नाहीये, आणि बी बाहेर काढून पाहिलं, तर झाड कधीच वाढणार नाही. सवयींसोबतही अगदी तसंच होतं. तुम्ही काही दिवस मेहनत करता, पण बाहेरून परिणाम दिसत नाही. म्हणून तुम्ही थांबता आणि कदाचित तुमचा मोठा बदल सुरू होण्याच्या अगदी आधीच तुम्ही हार मानता. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला एखादी नवीन सवय सुरू करायची असेल, तर स्वतःला असं म्हणू नका, मला पूर्ण बदलायचं आहे. फक्त विचारा, आज मी कालपेक्षा 1% चांगलं काय करू शकतो? कारण तुमचं भविष्य एका मोठ्या निर्णयाने नाही, तर रोजच्या छोट्या निर्णयांनी तयार होतं. पण इथे अजून एक मोठा प्रश्न आहे. आपल्याला चांगली सवय सुरू करायची असते, तरी आपण ते टिकवू का शकत नाही? याचं उत्तर पुढच्या कॉन्सेप्टमध्ये आहे. तुमच्या सवयी तुमच्या गोल्सपेक्षा तुमची आयडेंटिटी बदलतात. आणि हा भाग कदाचित या पुस्तकातील सर्वात पॉवरफुल आयडिया आहे. तुम्हाला फक्त सवय बदलायची नाही, स्वतःची ओळख बदलायची आहे. समजा तुम्हाला व्यायामाची सवय लावायची आहे. तुम्ही स्वतःला म्हणता, मला वजन कमी करायचं आहे. हे एक गोल आहे. पण काही दिवसांनी मोटिवेशन कमी झालं, तर एक्सरसाइज बंद होण्याची शक्यता असते. आता त्याच गोष्टीकडे दुसऱ्या पद्धतीने पाहूया. स्वतःला म्हणा, मी असा माणूस आहे जो आपल्या शरीराची काळजी घेतो. हे फक्त एक वाक्य नाही, ही तुमची आयडेंटिटी बदलू लागते. मग एक्सरसाइज करणं हे काहीतरी जबरदस्तीचं काम राहत नाही. ते तुमच्या स्वतःबद्दलच्या कल्पनेचा भाग बनतं. हे इतकं महत्वाचं आहे का? कारण आपण अनेकदा म्हणतो, मला पुस्तक वाचायचं आहे. पण जर आपण स्वतःला असं पाहिलं, मी वाचणारा माणूस आहे, तर छोटा निर्णय घेणं सोपं होतं. फोन हातात घेण्याऐवजी पुस्तक उघडणं हा फक्त एक डिसिजन राहत नाही. तो आपल्या आयडेंटिटीशी जोडला जातो. त्याचप्रमाणे मला पैसे वाचवायचे आहेत याऐवजी मी माझ्या पैशांबद्दल जबाबदार आहे. मला शांत राहायचं आहे याऐवजी मी प्रतिक्रिया देण्याआधी विचार करणारी व्यक्ती आहे. हे छोटे बदल हळूहळू तुमच्या वागण्यात बदल घडवू शकतात. एक छोटंसं उदाहरण पहा. समजा 2 लोकांना रोज वाचनाची सवय लावायची आहे. पहिला म्हणतो, मला 30 दिवस रोज पुस्तक वाचायचं आहे. दुसरा म्हणतो, मी वाचणारा माणूस आहे. दोघांनी आज फक्त 2 पानं वाचली, तरी दुसऱ्या व्यक्तीसाठी ते 2 पानं महत्वाची आहेत, कारण त्याने स्वतःला एक नवीन ओळख दिली आहे. प्रत्येक वेळी तो पुस्तक उघडतो, तो स्वतःला एक छोटासा पुरावा देतो. हो, मी खरंच वाचणारा माणूस आहे. आणि असे छोटे पुरावे हळूहळू आयडेंटिटी मजबूत करतात. पण याचा अर्थ असा नाही की फक्त स्वतःला काहीतरी सांगितलं आणि आयुष्य बदललं नाही. आयडेंटिटी ही कृतीतून तयार होते. तुम्ही एकदा एक्सरसाइज केली, तर तो एक छोटा वोट आहे. मी माझ्या शरीराची काळजी घेतो. तुम्ही एकदा पुस्तक वाचलं, तर तो छोटा
पोट आहे. मी शिकणारा माणूस आहे. तुम्ही रागाच्या क्षणी स्वतःला थांबवलं तर तो एक छोटा वोट आहे. मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. एक दिवस पुरेसा नसतो, पण अशा छोट्या कृती पुन्हा पुन्हा केल्या तर स्वतःबद्दलची तुमची धारणा बदलू लागते. आता प्रश्न असा आहे, चांगली सवय लावण्यासाठी फक्त आयडेंटिटी पुरेशी आहे का? नाही. कारण आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्या सवयींवर खूप मोठा प्रभाव टाकतं. तुमच्या टेबलवर सतत मोबाईल ठेवलेला असतो, तर तुम्ही तो पुन्हा पुन्हा उचलण्याची शक्यता वाढते. पण त्याच जागी पुस्तक ठेवलं तर पुस्तक उघडणं सोपं होऊ शकतं. म्हणजेच चांगली सवय करण्यासाठी स्वतःशी सतत झगडण्यापेक्षा आपलं एन्व्हायरमेंट बदलणं कधी-कधी जास्त प्रभावी ठरू शकतं. आणि इथून ॲटॉमिक हॅबिट्स मधला पुढचा खूप प्रॅक्टिकल भाग सुरू होतो. वाईट सवय तुमच्यापासून दूर आणि चांगली सवय तुमच्यासाठी सोपी कशी करायची. पुढच्या पार्टमध्ये आपण हे 4 सोप्या नियमांमध्ये समजून घेऊया. सवय बदलायची असेल तर स्वतःशी लढू नका. आपल्याला एखादी सवय सोडायची असते आणि आपण स्वतःला म्हणतो, बस आता ही सवय कायमची सोडणार. पण काही दिवसांनी पुन्हा आपण तेच करतो. मग आपल्याला वाटतं, माझी विल पॉवरच कमी आहे. पण ॲटॉमिक हॅबिट्स मधली एक महत्त्वाची कल्पना अशी आहे, वाईट सवय मोडण्यासाठी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा ती सवय करणे कठीण बनवा आणि चांगली सवय ती शक्य तितकी सोपी बनवा. उदाहरण पहा, मोबाईल. समजा तुम्हाला रात्री मोबाईल कमी वापरायचा आहे, पण फोन उशीजवळच आहे. नोटिफिकेशन आलं, तुम्ही फोन उचलला, एक मेसेज पाहिला, मग इंस्टाग्राम, मग यूट्यूब आणि अचानक 1 तास निघून गेला. दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःलाच दोष देता, मी फोन वापरणं कधीच कमी करू शकत नाही. पण एक छोटा बदल करून पहा. रात्री झोपताना फोन तुमच्यापासून लांब ठेवा. आता नोटिफिकेशन आली तरी फोन तुमच्या हातात नाही. म्हणजेच वाईट सवय करण्यासाठी एक छोटा अडथळा तयार झाला. आणि त्याच वेळी बेडजवळ एखादं पुस्तक ठेवलं तर पुस्तक वाचणं सोपं झालं. म्हणजे तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कमी केला, पण तुमचं एन्व्हायरमेंट बदललं. ॲटॉमिक हॅबिट्सचे 4 सोपे नियम ऑथर सवय तयार होण्याची प्रक्रिया समजवण्यासाठी 4 महत्त्वाचे नियम सांगतात. 1. चांगली सवय स्पष्ट करा. उदाहरणार्थ, मला कधीतरी एक्सरसाइज करायची आहे असं म्हणण्याऐवजी सकाळी 7 वाजता मी 10 मिनिट चालणार. वेळ आणि कृती स्पष्ट करा. 2. ते आकर्षक बनवा. तुम्हाला जे करायला आवडतं ते एखाद्या चांगल्या सवयीसोबत जोडू शकता. उदाहरणार्थ, तुमचं आवडतं म्युझिक ऐकताना वॉक करणं. मग एक्सरसाइज फक्त काम राहत नाही, ती आनंदाने होते. 3. ती सोपी बनवा. सुरुवातीला 1 तास एक्सरसाइज करण्याचा निर्णय घेऊ नका. फक्त 5 किंवा 10 मिनिटांनी सुरुवात करा. कारण सुरुवातीचा उद्देश परफेक्ट होणं नाही, उद्देश हा आहे सवय तयार करणं. 4. ती समाधानकारक बनवा. तुम्ही आजची सवय पूर्ण केली तर स्वतःला त्याची जाणीव करून द्या. कॅलेंडरवर एक छोटा टिक करा. उद्या पुन्हा परत एक टिक करा. हळूहळू तुम्हाला ती चैन तुटू नये असं वाटू लागतं. आणि इथे एक सुंदर गोष्ट समजते, आपल्याला प्रत्येक दिवशी मोटिवेटेड असण्याची गरज नाही. आपण अशी व्यवस्था तयार करू शकतो जिथे चांगली सवय करणे सोपे होईल आणि वाईट सवय करणे थोडं कठीण. पण आता एक शेवटचा प्रश्न उरतो. जर तुम्ही अनेक दिवस मेहनत केली आणि तरीही काहीच बदल दिसला नाही, तर त्यावेळी बहुतेक लोक काय करतात, ते थांबतात. पण ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला सांगते, परिणाम दिसत नसतानाही सवय का टिकवून ठेवायची. आणि हाच या पुस्तकाचा कदाचित सर्वात सुंदर धडा आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण समजून घेऊ
परिणाम दिसत नसतानाही थांबायचं नाही. समजा तुम्ही आजपासून एक चांगली सवय सुरू केली. रोज 20 मिनिट चालायला सुरुवात केली. पहिला आठवडा गेला, काही मोठा फरक जाणवला नाही. दुसरा आठवडा गेला, तरीही काही विशेष बदल दिसला नाही. मग मन म्हणतं याचा काही फायदा होत नाहीये आणि आपण थांबतो. पण इथेच एक मोठी चूक होते, कारण सवयींचा परिणाम नेहमी लगेच दिसत नाही. बीजाचं उदाहरण आठवा. तुम्ही जमिनीत एक बी पेरलं. 2 दिवसांनी पाहिलं काहीच दिसत नाही. 5 दिवसांनी पाहिलं तरी काहीच दिसत नाही. मग तुम्ही म्हणालात हे बी कामाचं नाही आणि ते बाहेर काढून टाकलं. पण कदाचित जमिनीच्या खाली त्याची मुळं तयार होत होती. तुम्हाला वर काहीच दिसत नव्हतं, पण आतमध्ये प्रक्रिया सुरू होती. सवयींसोबतही असंच होतं. तुम्ही काही दिवस पुस्तक वाचता, पण लगेच हुशार झाल्यासारखं वाटत नाही. तुम्ही एक्सरसाइज करता, पण दुसऱ्या दिवशी शरीर पूर्ण बदलत नाही. तुम्ही पैसे वाचवता, पण एका आठवड्यात श्रीमंत होत नाही. तुम्ही स्वतःवर काम करता, पण लगेच नवीन व्यक्ती बनत नाही. म्हणून परिणाम दिसत नाहीत म्हणजे बदल होत नाहीये असं नसतं. म्हणूनच कन्सिस्टन्सी इतकी महत्वाची आहे. तुम्ही रोज परफेक्ट असण्याची गरज नाही. एखाद्या दिवशी सवय चुकली तर स्वतःला दोष देऊ नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा चुकणं समस्या नाही. चुकल्यानंतर पुन्हा सुरुवात न करणं ही खरी समस्या आहे. आज एक्सरसाइज राहिली, उद्या पुन्हा करा. आज पुस्तक वाचता आलं नाही, उद्या पुन्हा उघडा. आज तुम्ही पुन्हा जुनी सवय केली, स्वतःला संपलेलं समजू नका. फक्त पुढचा छोटा निर्णय चांगला घ्या. कारण तुमच्या एका खराब दिवसाने तुमचं भविष्य ठरत नाही. दररोज घेतलेले छोटे निर्णय तुमचं भविष्य नक्की घडवतात. आणि या पुस्तकातून मला सर्वात सुंदर गोष्ट अशी वाटते, तुम्हाला एका दिवसात नवीन व्यक्ती बनायचं नाही. तुम्हाला फक्त आजच्या स्वतःपेक्षा उद्याचा स्वतः थोडा चांगला बनवायचा आहे. कदाचित आज फक्त 5 मिनिट, कदाचित फक्त 2 पानं, कदाचित फक्त ₹50 बचत, कदाचित फक्त 10 मिनिट मोबाईल पासून दूर. छोटा आहे, पण ते शून्य नाही. आणि अनेकदा छोट्या गोष्टींचंच सातत्याने केलेली बेरीज मोठं आयुष्य बदलते. आता शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्हाला खरंच तुमचं आयुष्य बदलायचं आहे का? तर आजच सगळं बदलण्याचा प्रयत्न करू नका. फक्त एक सवय निवडा, एकच, आणि स्वतःला विचारा, मी आज कोणता छोटासा बदल करू शकतो, जो माझ्या भविष्यातल्या आयुष्याला थोडं चांगलं बनवेल. कदाचित तुमच्या आयुष्यातला मोठा बदल आज घेतलेल्या या छोट्या निर्णयापासून सुरू होईल. जर ॲटॉमिक हॅबिट्स मधील हा विचार तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मन आणि जीवन चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकच गोष्ट लिहा, मी आजपासून कोणती एक सवय सुरू करणार. कारण फक्त ऐकून उपयोग नाही, बदल तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण पहिलं छोटं पाऊल उचलतो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका अशाच पुस्तकातून आपल्या आयुष्याला उपयोगी पडणारे विचार घेऊन भेटू. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, मोठं आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठी सुरुवात करावी लागत नाही. धन्यवाद.